आज मी आणि अर्चना दोघं वॉर्मअपचा व्हिडिओ करतोय. हा वॉर्मअप तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी जरी 3 टाइम केलात तरी संपूर्ण बॉडी म्हणजे हलकी होणार आहे आणि संपूर्ण शरीराच्या हालचाली होणार आहेत. वजन आणि पोट कमी करायचं असेल तर सातत्याने हालचाली पाहिजेत. ह्याला कुठेही जायला लागत नाही, काय लागत नाही. जिमच केली पाहिजे, काय केलं पाहिजे, योगा क्लास जॉईन केला पाहिजे, झुंबा क्लास जॉईन केला पाहिजे किंवा घरातून बाहेर गेल्यावर व्यायाम होतो असं काही नाही. कारण सांगायची नाहीत. सुरुवात करतोय वॉर्मअपला आणि आम्ही दोघं करतोय तर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत करायला सुरुवात करा, बिनधास्त करा. ओके, पहिल्यांदा सुरुवात करूया. मान स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. फ्रंट बॅक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात समोर घ्यायचे. चेस्ट पुश. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात पाठीमागून पुढं. 1 2 3 मला कारण 4 सांगायचं नाही. 5 सोबत 6 सोबत करा, 7 मला एकत्र घ्या. 8 9 10. आता उलट दिशेने 1 2 3 4 पुढं 5 मागू जरा. 6 7 कधी ऍडजस्ट करा. 8 9 कधी 10. कधी बायकोला पण पुढे घ्या. आता काय करायचं? ओके, कंबर. करा. हात 1 टाकत होते हो. 2 3 4 5 6 7 8 9 10. उलट्या दिशेने. 1 2 मला अजिबात कारण 3 सांगायचं नाहीत. 4 फिटनेस 5 चांगला ठेवायचा, हेल्थ सहा, राहायचं एवढं डोक्यात ठेवा. 7 नुसतं आठ, वजनाच्या नादानं 9 हालचालीच करायला सोडलं ते 10. राहिलं बाजूला. आपलं पाय जवळ गुडघे. 1 2 त्यांचे 3 गुडघे दुखतात, 4 रोटेशन नाही केलं 5 तर चालेल. 6 7 8 9 10. आता उलट दिशेने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उभं राहायचं आहे. पायाचा घोटा. 1 2 आणि 3 आता आमच्या 4 दोघांचं संघ होतंय. 5 माग पुढे होऊ द्या, पण कुटुंबाला 7, एकत्र घ्या, मुलांना पण 8, एकत्र घ्या, 9 आई वडिलांना पण एकत्र 10. घ्या. दुसरा पाय. असं नाही की 1, नवरा बायकोनेच केलं 2, पाहिजे. सगळ्यांनी, 3 स्त्री असू दे, 4 पुरुष असू दे, घरात 5 सर्व 6 कुटुंबाने एकत्र 7, या, वर्कआउट करा. 8 9 10. पायात अंतर घ्यायचंय. ओके, स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. आहे असं उभं राहूया. पहिला डावीकडं. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. 1. तर अशा पद्धतीनं संपूर्ण बॉडीचा वर्कआउट झाला. ह्याला आपण वॉर्मअप म्हणतो. काही पण असू द्या, तुम्हाला ज्या वेळेला वेळ मिळेल एवढं जर केलं तर बघा, आपण डोक्यापासून मानेपासून पूर्ण पायापर्यंत संपूर्ण शरीराच्या शारीरिक हालचाली केल्या. मग एवढ्या जरी तुम्ही हालचाली सातत्याने जर केल्या तरी भरपूर फरक पडेल. आपला मेटाबॉलिझम रेट चांगला राहील. शरीरातल्या सगळ्या पेशी ॲक्टिव्ह होतील. शरीरातल्या पेशी ॲक्टिव्ह झाल्यानंतर त्या कॅलरीज बर्न करायला चालू होतील. बरेच फायदे आहेत, पण शारीरिक हालचाली सातत्याने हव्यात. आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा. फक्त व्यायामाला कारण सांगायची नाहीत. सुरुवात करा. धन्यवाद.